धनुच्या स्कूलला सुट्टी लागून खूप दिवस झालेत, पण अजूनपर्यंत आम्ही काही सुट्टीसाठी गावी गेलोच नव्हतं. तर आज जायचं आहे आम्हाला आणि जायचं आहे तरी पण माझी अजून काहीच तयारी झालेली नाही आहे. काल डीमार्टमधून काही सामान आणलं होतं, म्हणजेच धनुसाठी चोकोज आणले होते, कारण तो तिकडे गेल्यानंतर दूध पितच नाही म्हणून चोकोज दूध पिलं असतं म्हणून मग मी चोकोज परत कोकम घेतलं त्याच्यासाठी, कारण त्याला कोकम फार आवडतं आणि उन्हाळ्यामध्ये ना कोकम थंड असतं. मग ते घेतलं आणि त्यानंतर मग बॅग पॅक करायला आले. तिथं पण खूप जास्त वेळ लागला, म्हणजे मला असं होत होतं ना, हा ड्रेस घेऊ का तो ड्रेस घेऊ. बऱ्यापैकी ड्रेस मी तिकडेच विसरून आले आणि इकडे आल्यानंतर मग माझी खूप जास्त पंचायत झाली. म्हणजे कुठं जायचं असेल तर एक एक ड्रेसच वेअर करावा लागला मला. त्यानंतर मग मी माझं छान असं आवरून घेतला. तर ह्या टॉपची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल ना, तर कमेंटमध्ये लिंक किंवा PP टाईप करा. मला तर हा पर्सनली खूप जास्त आवडला, म्हणजे व्हाईट कलर माझे खूप जास्त फेवरेट आहेत आणि क्रॉप टॉपच मी जीन्सवरती वेअर करते. सो मग तसा घेतला आहे. त्यानंतर मग सगळी आवरावर करून आम्ही फायनली प्रवासाला सुरुवात करतोय. धनुची छोटी कार पण घ्यायची होती, त्याच्यामागे पण एक मोठं रिझन आहे, ते तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये समजेलच. त्यानंतर मग निम्म्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर भूक लागली होती, कारण आम्ही नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता. सो मग सँडविच घेतला आणि धनुषला सँडविच फार आवडतं, पण आजकाल बाहेरचं जेवण जेवायला ना मनच होतं, म्हणजे नकोच वाटतं ते काही गोष्टी बघून. आणि चीज तर आम्हाला बाहेरचं अजिबातच आवडत नाही, म्हणजे हॉटेलमधलं तरी. त्यानंतर मग आमच्या दोघांसाठी पावभाजी घेतली होती आणि त्याच्यामध्ये पण खूप सारं तूप टाकलं होतं, ते माझ्या घशाखाली गिळतच नव्हतं असं काहीचं. त्यानंतर मग आम्ही फायनली वीर धरणावरती पोहोचलो आणि आजच्या प्रवासाला खूप जास्त उशीर झाला. कसं काय माहिती. लोणंदमध्ये थांबलो होतो खाऊ घेण्यासाठी, तिथेच आम्ही मस्त असा उसाचा रस पिला आणि तेवढ्यातच माझी एक फ्रेंड दिसली. तिला बघून ना मला खूप जास्त आनंद झाला, म्हणजे असं कोण दिसलं ना आपल्या क्लासमधलं वगैरे तर तो आनंद काही वेगळाच असतो. आपलं स्वतःचं बोलायचं बाजूलाच राहतं, पण मुलांची चौकशी फार जास्त सुरू होते. तिने ना धनुसाठी छान कॅडबरी घेऊन दिली होती, मग मी पण तिच्या छोट्या बेबीसाठी कॅडबरी घेऊन दिली. आणि तिचं बाळ मला आज काही बघायला भेटलं नव्हतं, कारण ती घरीच ठेवून त्याला आली होती. घरी आलोत त्यानंतर मग रात्रीच्या जेवणासाठी मस्त मम्मीने ना आमरसपुरीचा बेत बनवला होता आणि सोबतच काहीतरी भाजी पण होती. असा संपला आजचा काहीसा दिवस. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.